नमस्कार. मी गजानन काळे अज्ञात पैलूमध्ये तुमचे मनापासून स्वागत करतोय. मित्रांनो, आज आपण एक अशा वास्तूसमोर उभे आहोत जिच्या समोर आधुनिक विज्ञानाने गुडघे टेकले आहेत. एलोरा लेणीतील कैलास मंदिर हे मंदिर विटांनी रचलेले नाही, तर एका अजस्त्र डोंगराला वरून खाली चिरून हा मंदिर कोरला गेला आहे. विचार करा, 8व्या शतकात जेव्हा साधे संगणक तरी सोडा किंवा नवीन तंत्रज्ञान कोणतेही विकसित झाले नव्हते, अशा या वेळी कोणत्या इंजिनियरने हे 3D डिझाईन तयार केलं असेल? जर छन्नीची एक वार जरी चुकली असती तर संपूर्ण डोंगर बाद झाला असता. मग ही झिरो एरर फिनिशिंग आली कुठून? 4 लाख टन दगड हवेत गायब झाली की तो उपग्रहावरील शक्ती उचलून नेला, असा प्रश्न मनामध्ये पडतो. आता प्रश्न येतो की हे भव्य मंदिराचे कार्य कोणी केलं असावं? हे मंदिर राष्ट्रकूट वंशाचे पराक्रमी राजा कृष्ण प्रथम यांनी बांधले. याचे बांधकामाचे सर्वसाधारण कालखंड इसवी सन 756 ते 773 म्हणजेच 8वे शतक या काळात बांधण्यात आले होते. म्हणजेच आजपासून सुमारे 1250 वर्षापूर्वी. ही माहिती आपल्याला बडोदा ताम्रपत्र आणि कडबा शिलालेखातून मिळते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे बडोदा ताम्रपत्रात असंही लिहिलं आहे की जेव्हा मंदिर पूर्ण झालं तेव्हा त्याचे शिल्पकारही थक्क झाले होते आणि म्हणाले, अरे हे मी कसं काय बांधलं? विज्ञानाला पडलेलं सर्वात मोठं कोडं म्हणजे इथून काढलेला दगड. संशोधनानुसार हे मंदिर बांधण्यासाठी सुमारे 4 लाख टन दगड कापून बाहेर काढला गेला. जर 700 कामगारांनी रोज 24 तास काम केलं असतं तरी हे 18 वर्षापर्यंत पूर्ण होणं अशक्य होतं. सर्वात रहस्यमयी गोष्ट म्हणजे या मंदिराच्या परिसरात किंवा आसपासच्या 10 मैलाच्या अंतरात या मंदिरासाठी कोरून काढलेला दगड कुठेही सापडत नाही. तो दगड नेमका गेला कुठे? काही संशोधकाचा दावा आहे की त्या काळी भौम अस्त्र नावाचे एक यंत्र होते जे दगडाला वाफ करून हवेत उडवून द्यायचे. इतिहास साक्ष आहे 1682 मध्ये मुघल सम्राट औरंगजेबने 1000 क्रूर सैनिक लावून हे मंदिर नष्ट करण्याचा प्रयत्न केला. सलग 3 वर्षे काम करूनही ते सैनिक फक्त काही मूर्तीचे नुकसान करू शकले. अखेर त्या अभेद शक्तीसमोर औरंगजेबला हार मानून पळून जावे लागलं. साध्या छन्नी हातोड्याने जे मंदिर कोरलं गेलं ते मुघलांच्या तोफांनाही का जुमानलं नाही? हा केवळ दगड नाही, हे प्राचीन विज्ञानाचं एक डिफेन्स मेकॅनिझम होतं. आता सर्वात मोठा खुलासा, या मंदिराच्या खाली एक पूर्ण अंडरग्राऊंड शहर असल्याचा दावा केला जातो. मंदिराच्या खाली जाणारे अनेक बोगदे सरकारने लोखंडी जाळ्या आणि सिमेंटने कायमस्वरूपी बंद केले आहे. अनेक हायटेक स्कॅनरनी जमिनीखाली असलेले प्रचंड ऊर्जेचे स्रोत शोधून काढले आहे. हे परग्रहावरील लोकांचे म्हणजेच एलियन्सचे स्पेस स्टेशन तर नव्हते ना? आणि तिथे आजही काही शक्ती कार्यरत आहेत का, असा देखील प्रश्न पडतो. तर मित्रांनो, कैलास मंदिर हे केवळ मंदिर नाही, तर ती आपल्या प्राचीन इतिहासाची एक किंकाळी आहे जी वरडून सांगते की आपण जे विज्ञानाचं पुस्तक वाचतोय ते अपूर्ण आहे. तुम्हाला काय वाटतं? हे मंदिर मानवाने बनवलं आहे की आपल्याला कोणाचं अज्ञात सहाय्य मिळालं होतं? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अज्ञात पैलू चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका रोमांचकारी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी गजानन काळे आपली रजा घेतोय. धन्यवाद.